तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचं भाऊ नवनाथ. आज गच्चीवर येऊन ब्लॉग्स सुरू करतो. याला दम लागला यार 2 सेकंद. मला सनसेट नाही सनराईज बघा आणि वातावरण बघा. धुकं पडले सगळीकडं. सगळे खाली झोपलेत. मी आत्ता उठलो आणि आंघोळ सुद्धा नाही केली. फक्त दात घासले, तोंड बिंड धुतलं आणि वर आलो गच्चीवर. ते काय ते खाओ है यहाँ पे सभी तरफ. धुका हो गया धुका. गणेश झोपलेला आहे. मम्मी झोपलेली, म्हणजे मम्मी झोपली नाही, मोबाईल बघत लोळती. गाण्या झोपलेला आहे. गाण्या म्हणला होता काल मी 6ला उठन, आज सकाळी नाही उठला तो. शेवटी मी लवकर उठलोय 7ला आज. काय बरं वाटतं बघायचं इकडं का सनराईज. कवळवून सुद्धा लागा नाही अंगाला अजून. ती एवढं गार लागत आहे. पलीकडे तुम्हाला दुःख दाखवत होता माय बघा. पाठ याच्यापेक्षा जास्त दुःख असतं, पण मी उठत नाही. पाठ एवढी हिंमत होत नाही माझी. पण रात्री उशिरापर्यंत जागावं लागतं एडिटिंगला. एकटा चालू होतं वर. आता घरी जातो. चहा उकळत आला असं. आता खाली चहा ठेवला आणि वर आलो मी मोबाईल आपला गिम्बल आणि मोबाईल घेऊन. सकाळी योगा करायला वर यात जाऊ. काय योगा नाही ना, काय होतं तुमचं शरीर स्वस्थ राहतं. म्हणजे जिम मारता ना तुम्ही, शरीर स्टिप होतं. स्टिप म्हणजे आखडून जातं आतल्यात. जर योगा केला ना ते शरीर मोकळं बी राहतं. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी वाढते तुमची आणि शरीर दिसायला बी, म्हणजे बॉडी बिडी ना प्रॉपर कट बीट दिसायला चांगली होती. दिसायला मेन म्हणजे ठरवू काहीतरी आज किंवा उद्यापासून ठरवू वर यायला योगा. मस्त तिथं चटई बिटई टाकून द्यायची. सूर्यनमस्कार सगळं करायचं. सूर्य काय समोरच आपल्या. सूर्यदेवताला प्रणाम करा. इथं सूर्यनमस्कार करायचं तर बरं वाटत. जरा खाली जातो तुम्हाला दाखवतो. गाण्यात झोपलाय. चहा ठेवलाय. चहा घेऊ जरा. मम्मीने घेतला तर मम्मीला देऊ चहा. मम्मी मोबाईल बघत झोपलेली आहे सध्या. तीच लवकर उठल्या 7ला. बघू घरी जाऊन खाली काय चाललंय. ये देखो गाणे इथं झोपला. 6ला उठायचं म्हणत होता. मम्मी इथं झोपली. तसं मी म्हणलं होतं मोबाईल बघत झोपली. सगळ्या राडात असायचे. चहा ठेवलेला आहे. थोडासा दूध होता. आता दूध आणायला पाठवतो गणेशला. चहा घेणार आहे का मम्मी तू आता? मग घे तू, घे मी नंतर घेईन. A few moments later. दिल तो ना. काय बनवत रे भाऊ? व्हिडिओ किती एडिटिंग केली. चाटून बघ रे काय होतं. मम्मी तुला मीठ खाऊ घालू का? गाणी केत मी हानी ना तुला. दिल तो ना कैसा का ये बातें तिकडं जाय. तू काही नाही करू राहिलाय. मग वाटायला लागलेलं आहे. मीठ आहे ना मस्त गोड लागतं. थांब अजून आणतो. मिक्सर खराब झालं काय? पाट्यावरची खायची पप्पाला. मिक्सर खराब झालं. लसणाची चटणी खायची पप्पाला पाट्यावरली. मिक्सर खराब झालं काय? खराब काय करतो मिक्सर. कमून त्याच्यावर करते. चव लागत. आता तू कोण घेते? चव लागत. चव हा चटणीची. आमगाला चटणी खाऊ घालतो. तिकडे मी खाऊ घालतो. चटणी 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 चटणी. डोसा सांबर चटणी.
दिल तो ना कह सका ये बातें, दिल तो ना. नाही शायनिंग तिकडे, इकडे नाही, तिकडे शायनिंग घालायची. सासू सांग काय. हो मग हात बाबू हात थांबतो आता. नाही सर. अरे भाऊ चपात्या करायच्या तुम्हाला त्याच्या. रामरोट कर. रामरोट माहिती काय असतं मम्मी? रामरोट जाड असतं आणि ते राखीमध्ये वाटते. हा ते रामरोट बनवाच मी तर राख करून आणायची. आहे ना. टाकू का याच्यावर? याचा रामरोट तयार होईल. टाकू का? गाईत चटणी टाकू का? रामरोट होईल. फेकून द्यायला लागून टाक. पाहणशीन मला जाऊ दे. गाईत चटणी बघा, मस्त पाट्यावरची चटणी खायला. या चटणी नका येऊ लय गाईस. मोठा लसूण घालून लसणाची चटणी. नका बुळकुंडी लागेन. लय भारी चवदार लागती. बुळकुंडी आणि सांगायचं म्हणजे गावरान लसूण आणलेला आहे आम्ही. जुलाब लागते सकाळी. तुला लागत लागते भाऊ. पाणी पी काही खाल्लं. तुला कोणी खायची सांगितली? मला काय बळच खाऊ खायलाच पाहिजे घालते. ना. मला काय बळच खाऊ घालते. बळच खाऊ घालते मला. तू काय ना आम्ही खाणारच आहे. आम्हाला काही सांग मला काय खाऊ घालते. नको. येत आहे. डोळ्यालाच तिखट खाईन. हो डोळ्याला तिखट. डोळा जाईन मा. मारीत जाशील. डोळा जाईन. बरे येडं नको. बरी झालं. माझ्याकडे तू ताळी लावून राहिला तिकडे चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान. जिवंत असुनी मेलेल्या नाने जीवनी आणून कुविचार जे मनातले दुधाळी त्याची लंका. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, याच्या हृदयी बोला जय हनुमान. जय जय हनुमान. जय बल भीम जय जय श्रीराम. आंघोळ करतो मी आता जाऊन बाई. आता बोललो होतो मी तुला. आता बोललो होतो मी. परत केलं. आता नव्हतं केलं का? सॉरी. काहीच जेवायला काय बघा, कांदा ठ्याचा आणि चपात्या. मी करीतच होती. मला वाटलंच होतं नाश्ता घ्यायचं खावं लागेल. आता ते खातो मग तुम्हाला भेटतो ना लेकरा हो. A few moments later. मम्मी गे कशी नाचते तू? हे नाचत आहे कसं नाचते? माझं नाचते तू. अच्छा राग आला ना. व्हिडिओ मध्ये निघली मम्मी. हे तसंच कर. बांग व्हायचं काय तुला बावळाटा. कवळी नजर जरा बिंगली ना हो. चांगला चेहरा तिरळा होऊन जाईल तो. तिरळेश्वर ठेवा. अरे पण चांगला चेहरा वाट होऊन जाईल ना. तिरळेश्वर. मला नाव कसं तिरळेश्वर. गाण्यात राव भाषा सांगते काही. दादा करत चक्कर आली.
बाबाजी की बोटी. गाण्याला फेमस होतं ते आधी. नाही आपण रेडिओवर डाउनलोड केलं तर डाउनलोड केलं काय बाबाजी की बोटी. आवाज कमी केला त्याने. गाणी वाजवलं. आपल्या साऊंडवर लावायचं की हलगीवर. एक गाणं आता कोणतं व्हायला झालं ते काय ते ठप्पे देतो ठेवून रांगोळीची झटपट पटापट. गाण्याचा बेस लय खतरनाक आहे ते. आपण साऊंडवर लावू लय खतरनाक आहे. लय भारी. आणि बिना कॉपीराइटचं आहे ते. शर्ट असे ढिले घातले असं बाय लुकडा का वाटायला लागतो. लुकडा कुठं आहे तो? हा लुगडा नाही वाटत, उलट भारी दिसत त्याच्यात. आता बघ. आणि इकडची साईड मग ते ढिल्ला घातलं तसंच वाटणार ना. इकडं बघ. पुष्पराज जुगेगा नाही साला. आणि बेस मध्ये आवाज येतोय का? येतो. बोला का? पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या फायर में माग थाप मारश. काय म्हणतो? गोटी. तुला गोटी नहीं बोला? नहीं. डिटेक्टिव बनोगे? हाँ डिटेक्टिव बनोगे. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. औरत को मैं जब भी देखता हूँ तू और नया आवाज काट. मैं कई बार देखा तू. क्यों? आप राधा दीदी को पागल बना दूंगी. अरे इतने इमोशनल लड़के मैंने आज तक नहीं देखा. मुझे नहीं पता था यार मजाक करना भी अलाउ नहीं. अक्षय कुमार येतो का नाही आवाज सांगा काहीच. मी आज काय सांगत होतो, मला लय जणांचे आवाज शिकायचे. रामदास साठवले यांचा आवाज मला थोडा येतो. मी त्या दिवशी काढून नाही केला त्यांचा बेस मधला. अक्षय कुमारचा मला मी ट्राय करतो. अजून नाही का एक महत्वाची मोठी व्यक्ती, त्या व्यक्तीचा आवाज मी शिकू राहिले. की शिकल्यानंतर बरोबर मी म्हणून आज आवाजात बोलून दाखवणार. स्टॉप ना माझं. डिजाइन चाहिए, सिंपल है, सिर्फ ढक्कन चेंज करना है, एक बार उल्टा करना है, झटका देना है. आता कॅमेरा नसला हालत. ये देखो ये 5 इंच की रंगोली है. अब ये इसका एक कलर दिख रहा है, मैं 3 कलर करना सिखा रहा हूँ. एकदम सिक्रेट सांगत आहे. सासूवाली तर हात बोलून द्यायचं, सांगायचं कोणालाच नाही. तिकडे अशी ठेवायची आहे. हा मॅजिक डबी 2 इंची. ही अशी फिरवली, ही दुसरी डबी. ही अशी फिरवली, ही अशी फिरवली. पटकन असं करायचं. छोटी रांगोळी बघून सासूबाई तुमच्यावर चिडणार आहेत. घाबरायचं नाही, उत्तर द्यायचं. 3 इंचेसला घेऊन यायची रांगोळी आणि असे छाप मारायचे. मोठी रांगोळी छाप छाप मारू नका. डान्स तुम्हाला आवडला असेल आणि आजचा ब्लॉग विथ समोसा एंड करतो. कारण मम्मी म्हणली समोसे घेऊन या आपल्याला. मग आता समोसे खातो. आजचा ब्लॉग एंड करतो. आता तसं डाएटचं माहिती सगळं एक झालंय. आता बल्किंग साठी मी खाऊ राहिलो, तुम्हाला वाटत असेल तर. तेव्हा आजचा ब्लॉग एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या भावाला पुढे नाही.